नमस्कार. मी अध्यापक ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन तासगावची प्रथम वर्षाची प्रशिक्षणार्थी सुवर्णा भागवत आलदर. मी गणित अध्ययन अध्यापनशास्त्र F7 या विषयामधील मूल्यमापन या घटकामधील गणित विषयाच्या मूल्यमापनाचे महत्त्व हा उपघटक आज CCTच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम आपण मूल्यमापनाची व्याख्या पाहूयात. शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली आहेत हे ठरवण्यासाठी उपयोजलेली सूत्रबद्ध पद्धत म्हणजेच मूल्यमापन होय. यावरूनच कळतं की विद्यार्थ्यांना कितपत समजलं आहे हे पडताळण्यासाठी जी आपण पद्धत वापरतो त्यालाच मूल्यमापन असे म्हणतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की गणित विषयात मूल्यमापनाचे काय बरं महत्त्व आहे? तर सर्वात प्रथम आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याची प्रगती समजण्यासाठी मूल्यमापन आवश्यक आहे. मूल्यमापनामुळे विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी कोणकोणते पूरक शैक्षणिक कार्यक्रम राबवावे लागतात हेही शिक्षकांना कळते. मूल्यमापनामुळे विविध शैक्षणिक उपक्रम तसेच वार्षिक नियोजन, पाठ नियोजन आणि घटक नियोजन हे शिक्षकांना करता येते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे सतत मूल्यमापन केल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रेरणा मिळते. मूल्यमापनामुळे विद्यार्थ्याला स्वतःची प्रगती कळते. स्वतःसोबत पालकांनाही मूल्यमापनामुळे विद्यार्थ्याची प्रगती कळते. मूल्यमापन पद्धतीमुळे शिक्षकांना आपले अध्यापन पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे की नाही आणि ती कितपत केली पाहिजे याची एक कल्पनाही येते. त्याचबरोबर अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक कार्यक्रमाचे नियोजन करता येते. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना अधिक मार्गदर्शन करण्यासाठी या मूल्यमापनाचा वापर आपण करून घेऊ शकतो. एक ना अनेक अशी मूल्यमापनाची खूप सारी महत्त्व आहेत. त्यापैकी काही महत्त्व आज आपण पाहिली आहेत. कल्पना करते की तुम्हाला गणित विषयातील मूल्यमापनाचं महत्त्व हा टॉपिक व्यवस्थित समजला असेल.